खोपोलीत भाजपचा नगराध्यक्ष का झाला नाही? माजी खासदार किरीट सोमय्या आक्रमक, स्थानिक भाजप नेत्यांचे टोचले कान. उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांचे वडील सांगत होते, खोपोलीत भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकतो, मग का झाला नाही? आपल्या या मतदारसंघात आमदार का होत नाही असा सवाल करत भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खोपोलीतील पक्षाच्या बैठकीत नेत्यांचे चांगलेच कान टोचलेत. भविष्यात यश मिळवायचे असेल तर बूथ स्तरावर काम करा, मतदार यादीचे शुद्धीकरण करा असा सल्लाही किरीट सोमय्या यांनी दिला आहे. भविष्यात यश मिळवायचे असेल तर स्थानिक नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. खोपोली नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व निर्माण करण्याचे उद्दिष्ट असतानाही अपेक्षित यश न मिळाल्याने किरीट सोमय्यांनी कडक शब्दात सुनावले आहे. उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांचे वडील सांगत होते, खोपोलीत भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकतो, मग का झाला नाही? आपला या मतदारसंघात आमदार का होत नाही असा सवालही त्यांनी केला आहे. उपनगराध्यक्षाचे वडील म्हणत होते, आमचा इथे नगराध्यक्ष निवडून येऊ शकतो, खोपोलीचा आमदार निवडून आणू शकतो. तर त्यांना प्रश्न विचारले की मग का नाही? उत्तर तुमच्या हातात आहे. का परत नगराध्यक्ष होऊ शकत नाही भाजपचा? का भाजपचा आमदार झाला नाही? का भाजपचं स्वतःच नगरपालिकेच्या निवडणुकीत बहुमत आलं नाही? का? कारण की 2002 मध्ये पण हे तयार झाला होता, त्यावेळी पण मतदार नोंदणी आणि तपास झाला होता. नगराध्यक्ष करायचा आहे, तयार परफेक्ट करा. आपला प्रत्येक मतदार यादीत असणार आणि दुबार आणि बांगलादेशी हे मतदार यादीचा बाहेर असणार, मग आपला नगराध्यक्ष निवडून येणार. खोपोलीतील या बैठकीला उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव, विधानसभा प्रमुख राजेश भगत, खोपोली शहर अध्यक्ष अजय इंगुळकर, कर्जत शहर अध्यक्ष राजेश लाड, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, चिटणीस नरेश पाटील, नगरसेवक किशोर पाटील, नगरसेविका प्रतीक्षा रेटरेकर, अश्विनी अत्रे यांच्यासह मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.